तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल या जी CET आहे, CET सेलची जर तुम्ही एखादी CET दिलेली असाल, तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी CET काही कोर्सेसला प्रोफेशनल कोर्सेसला कंपल्सरी असते, त्याच बेसिसवर तुमची ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती पुढे चालू असते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पण खूप सारे कोर्सेसचे जे CET दिलेले असाल तर त्यांचे रिझल्ट लागलेले आहे। मग बाकीचे जे कोर्सेस उरलेले आहे मग त्यांचे रिझल्ट कधी लागणार आहे, तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत। म्हणजे तुमचे रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला ती माहिती तुम्हाला मिळणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी नोटीस आहे तर ती नोटीस आलेली आहे। शैक्षणिक वर्ष या ठिकाणी बघू शकता, शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये या कार्यालयामार्फत विविध व्यावसायिक पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता सामायिक म्हणजे CET सेल आपली CET जी होत असते त्यालाच आपण सामायिक प्रवेश परीक्षा म्हणत असतो, घेण्यात आलेल्या होत्या। त्यापैकी काही सामायिक प्रवेश परीक्षांचे निकाल जे आहे तर ते घोषित आलेले असून काही सामायिक परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे। CET 2025 या सामायिक प्रवेश परीक्षांच्या निकालाबाबतची माहिती पुढील प्रमाणे असणार आहे। तर आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हे जे कोर्सेस आहे आणि पुढे तुमच्या रिझल्टच्या डेट्स दिलेल्या आहे। आतापर्यंत हे जे कोर्सेस आहे त्यामध्ये HMCT कोर्स असेल, BEd M.Ed CET असेल, त्यानंतर M.Edचं फक्त M.Ed CET जे असेल त्याचे जे रिझल्ट आहे लागलेले आहे। त्यानंतर एवढे जे तुमच्यासमोर दिसत असेल, BPEd असेल, MPEd असेल, BHMCT तसेच MHM CET यांचे जे रिझल्ट आहे तर ते लागलेले आहे। नर्सिंग असेल, DPN PHN MBA MMS असेल, फाईन आर्ट्स असतील, तर यांचे रिझल्ट लागलेले आहेत। तर आज बघा 4 जूनला कोणकोणते लागलेले आहे बघा, BCA BBA BMS BBM CET यांचे लागलेले आहे। त्यानंतर LLB 5 इयरचा कोर्स याचे पण रिझल्ट लागलेले आहे। तुम्ही जर हे कोर्सेसची जर CET दिलेली असेल तर तुम्ही चेक करू शकता तुमच्या लॉग इनला जाऊन, त्यावर मी खूप व्हिडिओ घेतलेले आहे। त्यानंतर बघा, आता पुढील ज्या विद्यार्थ्यांनी बी डिझायनिंग ही जर CET दिलेली असेल तर तिचा रिझल्ट जो आहे तर तो 9 जूनला लागणार आहे। कोणत्या तारखेला लागणार आहे? 9 जूनला। त्यानंतर PCB जो आहे, महाराष्ट्र CET PCB ही जी CET आहे तर तिचा जो रिझल्ट आहे तर तो 16 जूनला लागणार आहे। तसेच PCMचा पण रिझल्ट जो आहे तर तो 16 जूनला लागणार आहे। त्यानंतर LLB 3 इयरचा जे कोर्स असतो तो आपण ग्रॅज्युएशन बेसवर आपण LLB 3 इयर्सचा हा कोर्स करू शकतो। तर बघा, त्याचा जो रिझल्ट आहे तर तो 17 जून 2025ला त्याचा रिझल्ट लागणार आहे। तर बघा, संबंधित उमेदवारांनी याची काय करायची आहे, नोंद घ्यायची आहे। तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल दिलेले जे कोर्सेस आहे आणि त्याच्या पुढं रिझल्टच्या डेट्स दिलेल्या आहे। तर या रिझल्टच्या डेट्सला तुमचे जे रिझल्ट आहे तर ते रिझल्ट लागणार आहे। जसजसे रिझल्ट लागेल तसतसं मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करणार आहे। तर आत्तापर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहोत। LLB 5 इयरचा जो कोर्स आहे तर इथपर्यंत मी व्हिडिओ टाकलेले आहे। त्यानंतर जे कोर्सेस राहिलेले आहे जसजसं रिझल्ट लागेल तसतसं मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच कळवणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र CET सेलच्या जे काही कोर्सेस आहे त्याची जर तुम्ही CET दिलेली असेल, ऑल कोर्सेस असेल 12वी बेस, त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर खूप सारे आपण प्रोफेशनल कोर्सेस जे आहे तर ते करत असतो, तर त्यांची जी CET जर तुम्ही दिलेली असेल तर त्याची रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या काही विद्यार्थी मित्रांनी CET दिलेली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ किंवा ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।